पाहायला मिळेल बॅटर संदेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राहुल. ही सलामीची जोडी चिरपोली टीम साठी आता बिलॉंग करत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नेरोली टीम साठी पहिला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला आदित्य गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक इम्पॉर्टंट षटक आहे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक मॅच डू ऑर डाय आहे. प्रत्येक मॅचची व्हॅल्यू खूप मोठी आहे, कारण ही स्पर्धा खेळत असताना एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. अजित गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये करावं लागणार आहे. संदेश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आयुष्य असो अथवा क्रिकेट, प्रत्येकाला शून्यातून सुरुवात करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात होतीये. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम कशी बॅटिंग करते. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे सोडून देण्याचा प्रयत्न केला. वेट अँड वॉच शेवटच्या क्षणी बॅट आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर पाहिलं तर बॅट थोडीशी थांबवली. त्यानंतर थोडंसं बॉल पाहिलं की आबाकाच्या बाहेरचा बॉल आहे, अगदी एक लिमिट लाईनच्या बाहेरचा बॉल आहे. त्यानंतर बॅटरला माहिती होतं संदेशला की इथे धाव मिळणार आहे, त्यामुळे धाव मिळाली आहे. वाईट बॉलचा आपण मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राहुल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. लॉफ केलाय, फटका फसलाय, एके बॉलच्या खाली आहेत. चूक केली जाणार नाहीये. इथे मिळतीये क्षेत्ररक्षकाची गोलंदाजाला साथ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला बाद. फलंदाज बॅक टू डग आउट. शून्यावरती पहिला धक्का बसलाय टीम आपण पाहिलं चिरपोली संघाला. सांगितलं धाव संख्या 1. धावसंख्या आपण पाहतोय 1 आणि वैयक्तिक 0 धावसंख्येवरती बॅटर राहुल बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जयेश पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला जयेश, नॉन स्ट्रायकर एंडला संदेश. पुन्हा चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. रिकाम्या जागा भरला गेल्यात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळतील 4. येईल चौकार. यस, इथे चौकार मारला. 4 धावा मिळालेल्या आहेत आणि 4 धाबांनी धाव फलक टोटल पोहोचला तो म्हणजे 5 धाबांवरती. तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर पहिला व्हाईट बॉल, दुसरा बॉल आपण पाहिलं तर विकेट. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंच वळतायत, पंच कळवतायत. व्हाईट बॉलचा इशारा आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच काय इशारा आमच्याकडे पोहोचवतायत. थर्ड अंपायर्स असेल की नाही पाहूयात. एकदा नक्की चर्चा होऊ द्यात. यस कोणताही रिव्ह्यू नसेल, त्यामुळे कदाचित दोन्ही टीमला नियम आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. जर तो रिव्ह्यू तुमचा क्लिअर झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळेल, अन्यथा पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. एकाच सामन्यामध्ये एकच रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. 6 धावा झालेत. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीपला. सिंगल बेल आणि सिंगल नंतर धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 7 अशी धावसंख्या धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 1 गडी बाद झालाय. जयेशचा विचार केला तर 1 चौकार जरूर मारलाय. 2 बॉल 5 वरती तो बॅटिंग करतोय. आणि आता नॉन स्ट्रायकर एंडचा संदेश आता स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जास्त धाबा आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. 7 धाबा आलेत, म्हणजे सुरुवात संयमाने झाली आहे, सुरुवात शांत झाली आहे, सुरुवात टेम्परामेंट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला स्ट्रोक 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
शॉट लॉंग ऑनला 30 सर्कलच्या आतमध्ये कोणतीही चूक नाहीये. त्यानंतर आपण खेळाडूने चांगलं कॉलिंग दिलंय. कोणती धाव नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. हो बाउन्सर बॉलचा मारा. पंचांकडे लाऊड फील. पंचांचं बोट आलंय आकाशाकडे. फलंदाज पास झालाय. आणखीन एका विकेटचं पतन. संदेश बॅक टू डग आउट. आणखी एका विकेटचं पतन झालंय. संदेशच्या माध्यमातून धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला. बॅटिंग करणारी टीम अर्थातच चिरपोली टीमला दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. 7 वरती दुसरी विकेट गेली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधील पॉवर प्लेच्या षटकामधील. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड स्ट्रोक. सेन्सिबल क्रिकेट संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती होती. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद झालेत. 8 धावा धावफलकावरती. ऐकूयात सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. आणखीन एक चौकार आला. या 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. बॅटर अगदी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. 2 विकेट आलेल्या आहेत. 2 विकेट नंतर आपण पाहिलं तर सामना पुन्हा समोरच्या बाजूला लॉफ्ट करत असताना लॉंग ऑफला सिंगल हँडेड फिल्डिंग समोरच्या बाजूला दुसऱ्या धाब्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट झालेत आणि 2 धाबे धावफलक जाऊन पोहोचलाय. तो म्हणजेच टोटल 15 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 बॉल 11 वरती जयेश बॅटिंग करतोय. 3 बॉल 2 वरती भरत बॅटिंग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हाही बॉल वेगवान आहे. हाही बॉल शरीरापासून दूर आहे. अतिशय चांगली बॉलिंग म्हणावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा. शरीरापासून दूर वरती टाकलेला बॉल अगदी बॅटरला इथे पाहिलं गेलं तर विचारात टाकलंय. पुन्हा एकदा बॅटरला उभा केलाय. पुन्हा एकदा बॅटरला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅटची कड घेतली. बॉल पाठीमागे निघालाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. आयुष्य असो अथवा बँक बॅलन्स अथवा क्रिकेट, बॅकअप महत्वाचा आहे. आणि बॅकअप जर नसेल तर तुम्हाला स्पर्धेतून बॅकअप करावा लागू शकतो. स्पर्धेचा निरोप घ्यावा लागू शकतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झालेला आहे. म्हणजे 16 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 8-8च्या गतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 12 बॉलचा उर्वरित खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. नवीन गोलंदाज क्रमांक 3 निखिल गोलंदाजी मार्क वरती नेरोली टीम साठी. पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज
तिसरं षटक सांगी कोट्यातील निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे कॅप्टनच्या माध्यमातून. 16 झालेले आहेत, 2 गडी बाद झालेत. 12 बॉलचा अजूनही उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि समोर बॅटिंगचा विचार केला तर दोन्ही बॅटर पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. भागीदारी महत्वाची आहे, मग ती संसारातली असो, क्रिकेट मधली असो किंवा बिझनेस मधली असो, इथं भागीदारी झाली आहे. तर भागीदारी बनत असताना पाहायला मिळेल. इथे भागीदारीला ब्रेक लावावा लागेल, भागीदारी तुडावी लागेल, पार्टनरशिप तुडावी लागेल या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमने जर भागीदारी नाही तोडली तर या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवल्या जातील. धाबा जर बनवल्या तर धाबा धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा वेगाने धाबा धावफलकावरती बनत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खराब मारा आपण पाहतोय. पुन्हा आपण पाहिल्यात धाबा आल्यात किती पाहूयात. टोटल वाईड, त्यानंतर टोटल 2 म्हणजे 3 मिळतील. इथे 3 नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 19 धाबा. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त पाहायला मिळाला. अगदी पायाला लागलेला बॉल बाउंड्री लाईनच्या लगत जो खेळाडू करता डीप स्क्वेअर लेगला होता त्या खेळाडूपर्यंत बॉल पोहोचला. तत्पूर्वी खेळाडूंनी 2 धावा धावून मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि 19 नंतर जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही आपण मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना आपण पाहतो. पहिला बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज निखिल. हाई बॉल लाभ केलाय. नो मॅच लँड मध्ये बॉल आला की खेळाडू पोहोचेल बॉल पर्यंत, नाही पोहोचणार. बॅकअप नाहीये. इथे बॅकअप महत्वाचा होता. तिसरीचा प्रयत्न केलाय. 3 होतात का पाहूया. 3 झालेत की 2 झालेत आपण नक्कीच पाहूया. कदाचित 3 झालेत आणि 3 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. कारण महत्वाचं आहे 1 लाख रुपयांचा आयफोन घेतला की 200 रुपयांचं कव्हर घ्यायला तुम्ही विसरत नाहीत. पण 50 रुपयांची तुम्ही स्पर्धा खेळताय, क्रिकेट खेळताय, खेळाडू तुमच्या पाठीमागे असणं खूप महत्वाचं आहे. बॅकअप साठी, प्रोटेक्शन साठी महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटेक्शन महत्वाचं आहे. मग तो क्रिकेट असो किंवा आयुष्यामधील अन्य काही गोष्टी असू द्यात, प्रोटेक्शन महत्वाचं आहे. फॅमिलीचं प्रोटेक्शन महत्वाचं असतं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण इन्शुरन्स पाहतो. ह्या गोष्टी सर्व काही गोष्टी करतात. आरोग्यासाठी सुद्धा प्रोटेक्शन महत्वाचे आहेत. 22 धाबा. शॉर्ट आर्म पूल केलाय. बॉल मैदानाच्या बाहेर गुल होईल का? नाही होणार. कॅच ड्रॉप झालाय. शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झालाय म्हणजे इथे जीवनदान मिळालं आणि जीवनदान म्हणजे धावफलकावरती धाबा अडवतील त्या म्हणजे 2 की सिंगल मिळाले आपण पाहूयात. इथे धाव मिळालेला आहे त्या म्हणजेच 23 धाबा झालेत. एकच मिळालेले आहे. 23 झालेत. 23 धाबा धावफलकावरती. कॅच ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता योगेश टेनिस क्रिकेट अर्जुनच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पदरी निराशा पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालं असतं सेट बॅटर. पुन्हा एकदा लाभ केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बनतील प्रेक्षक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. इथे लाजवाब स्ट्रोक आहे. जेलबादचे परिणाम आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. एक कॅच काय करू शकतो. 2025 चा आपण वर्ल्ड कप पाहिला. सूर्यकुमारने घेतलेला झेल भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. 1983 ला कपिल देवने घेतलेला झेल भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. इथे तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक लाजवाब षटकार. जिगरवाला इथे करतात शंतनू वेकंडे साहेब. जिगरवाला माणूस आहे म्हणून आज ही स्पर्धा, आज त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली आहे. काही पाहिलं नाही, किती पैसा गेला तरी चालेल, पण चर्चा आपली झाली पाहिजे. आज चर्चा झाली या स्पर्धेची.
पुण्यात लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली. फेकी खूप चांगली आहे खरं तर गौरवच्या माध्यमातून आणि ते पाहिलं तर धाव मिळेल ती म्हणजेच आता एक धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे 34 धावा. 34 धावा धाव फलकावरती आहेत. धाव फलकावरती. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर फलंदाजाने फिरकी जरूर घेतली पण पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा कळवला. अबांतर धाव मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलकावरती छोटासा बदल झालाय. छोटासा बदल आयुष्यामध्ये खूप काही घडवतो. छोटासा बदल कारण एका धावेने सामना पराभूत होतो. एका मार्काने माणूस नापास होतो. एका मार्काने माणूस मेरिट लिस्ट मधून बाहेर पडतो. एका सेकंदाने हुसेन बोल्ट जगाच्या मोठ्या स्पर्धेमधून पराभूत होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. एकेका धाबेला आणि एकेका मिनिटाला आणि एकेका सेकंदाला सुद्धा महत्व आहे. पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉलचा इशारा कळवतात. सातत्याने खऱ्या बॉलचा मारा केला. दिशाहीन बॉलचा मारा केला आणि हे षटक खूप मागणे ठरलंय. तब्बल 20 धाबा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि धावफलकावरती धाबा आहेत म्हणजे 36 धाबा. शेवटच्या तिसऱ्या षटकामधील बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणखी एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीप फाईन लेगला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. पोचलाय. काय लांबचा पाठलाग केला. खूप लांबचा पाठलाग बॉल पर्यंत खेळाडू पोचलाय. सिंगल कंप्लीट केल्याने सिंगल नंतर आपण पाहिलं 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. पहिला बॉल शेवटच्या षटकामधील पुन्हा एकदा लाफ केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पुन्हा एकदा बॉल. हो 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 व्हॉट अ फिल्डिंग. एफर्ट्सला जवाब आहेत. एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. नक्कीच आपण पाहूयात इथे धाबा किती मिळतात. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. धाबा किती मिळतात आपण पाहूयात. नेक्स्ट मॅच एका बाजूला कासगाव टीम विरुद्ध दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अंबरजे टीम. चला आपण थर्ड अंपायर आपण चेक करूयात. नक्कीच आपण चेक करूयात. आपण कॅमेरा अँगल मध्ये जर मिळालं तर नक्कीच आपल्याला संपूर्ण गोष्टीचं चित्रीकरण पाहायला मिळेल. इथे थर्ड अंपायर चेक करतायत. जरूर पाहूयात निर्णय काय येतो. डिसिजन अजून पेंडिंग आहे. महत्वाचा डिसिजन आहे. गुड फिल्डिंग केली त्यानंतर बॉल आतमध्ये ढकललाय. त्यानंतर आपण पाहूयात खेळाडू आतमध्ये आहे खेळाडू बाहेर आहे की कुठे आहे. संपूर्ण गोष्टी तर पाहूयात योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. यस जितक्या धाबा धावलेल्या आहात तितक्या धाबा मिळणार आहेत आणि पाहूया धाबा किती धावलेल्या आहेत. 2 धाबा 3 की 2 3 धाबा 3 धाबा. यस 3 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल.
बराच स्ट्रायकर एंडला. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं पंच आहेत पंचाची चर्चा नको आहे, पंचांची चर्चा नको आहे. पंचांवरती दबाव तंत्र वापरणार नाही आहात कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पाहूयात पंच चेक करतायत. इथे बॉल आपण पाहूयात, अतिशय चांगला बॉलचा वापर आणि इथे पंचांचा इशारा वाईट बॉलचा आला. येस सॉरी नाही डॉट बॉल आहे. त्यामुळे इथे पाहिलं गेलं तर नक्कीच फील्ड बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूयात. ऑन दी लाईन आहे ऑफिशियल्स, त्यामुळे ऑन दी लाईन डायरेक्ट लाईन वरती बॉल आहे, त्यामुळे बरोबर लाईन वरती आहे. त्यामुळे बॉल तुम्हीच सांगा आता काय असेल, कारण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आता तुम्हालाच भूमिका पार पाडावी लागेल. त्यामुळे हा बॉल डॉट बॉल काउंट केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. फुलटॉस बॉल इथे पाठीमागे बॉल निघाला अगदी थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या पाठीमागे धावतात. बॉल भरपूर वेग आहे. पुन्हा एकदा बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हात चौकार. बड्डीचे 44 झालेले आहेत. अंबरचे विपक्ष कासगाव टीम. कॅप्टन टॉस साठी या लगेच. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बीमर. हाईट फॅक्टर महत्वाचा आहे आणि इथे हाईटचा वापर पंचांनी ओळखलाय. पंचांनी नो बॉलचा कॉल दिला, त्यामुळे आता पाहिलं गेलं तर धाव मिळणार आहे. ते फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. पुन्हा एकदा आपण चेक करूयात. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण आहोत. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. हाईट फॅक्टर ऑफिशियल पंचांचा कॉल नो बॉलचा नक्कीच आला. येस नो बॉल आहे इथे. हाईट फॅक्टर महत्वाचा आहे, म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू समाप्त झाला. आता कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 2 गडी बाद 45 झालेत. पुन्हा एकदा कमी गतीने हा बॉल टाकलाय. पाठीमागल्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा वेग पाहायला मिळाला. या बॉलवरती थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द फेस पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 45 झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाही चांगला बॉल आहे. हाही बॉल आपण पाहिलं तर यॉर्कर बॉलचा मारा केला. सलगचे 2 डॉट बॉल. शेवटच्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर ऋतिकच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पुन्हा लवर फुल टॉस बॉल. पाठीमागे बॉल निघाला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. इथे पाहिलं तर खराब फेकी. जिथे 1 होती तिथे 3 आल्या. 4थीचा प्रयत्न रचला गेलाय. 4 होतील का पाहायचा आणि 4थीचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आणि धाबा झालेला आहे. त्या म्हणजे तब्बल 3. बॅकअप नव्हता. बॅकअप नसल्या कारणाने तब्बल 3 धाबा धावफलकावरती ऍड झालेत आणि 3 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 48. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या म्हणजे 49 धाबा. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला कासगाव टीम
आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अंबरची टीम. कॅप्टन टॉस साठी या लगेच. ऐकूया सुमधुर संगीत इनिंग ब्रेक मध्ये.
क्रिकेट मधली सेकंड फेज आपण पाहतोय. 24 बॉल 49 धाबांची गरज. रोहित गोलंदाजी मार्क वरती आणि बॅटिंग साठी दिनेश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला अजितला आपण पाहतोय. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील. चला विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम का वेळ घेता प्लीज. चला वेळ घेऊ नका प्लीज. भरपूर सारे नियम. टायमर ऑन आहे, टायमर ऑन आहे, त्यामुळे लक्ष द्या प्लीज. विनंती असेल, टायमर ऑन आहे. प्रत्येक संघांसाठी वेळ महत्वाचा आहे. टायमर आपण ऑन केलाय त्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्या. पहिला बॉल रोहित टू दिनेश. यस पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथे, पहिलाच बॉल आपण रोहितचा पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंच ज्ञानेश्वर सरांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल. पंचांना थोडीशी आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवस कसरत करावी लागली आहे. पंचांना भरपूर सारा एक्सरसाइज करावा लागलाय आजच्या दिवसामध्ये, कारण भरपूर सारे व्हाईट बॉल डिलिव्हर केले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा डाऊन साइडला खेचून मारला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. पहिल्याच बॉल वरती दिनेश बॅक टू डग आउट. विकेट मिळाली आहे, विकेट मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. बॅटर दिनेशने नाराज केलं, बॅटर दिनेशने नाराज केलं. समोर एखादं आवडीचं जेवण याबानी ते आपल्याला करतात, त्यामधून काहीतरी निघावं. तसंच झालं आता मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्यांदा संधी मिळाली बॅटिंग साठी दिनेशला आणि पहिल्याच बॉलला अगदी काटा काढला गेला. पहिल्या बॉलला दिनेश नाबादचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलंय गोलंदाजी करणारी टीम, अर्थातच चेरपोली टीमच्या माध्यमातून. समोर आता बॅटर आहेत. चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर कमी गतीने टाकत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर मनोज बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला. मनोज वरती जबाबदारी असेल. खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 22 बॉल 48 बनवायचे आहेत. ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक इम्प्रोवाइज केले स्वतःला. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. पाच धाबा झालेत, 5 धाबा झालेत. पहिलाच बॉल इथे मनोजने काय स्ट्रोक खेळलाय, पॅरलल स्ट्रोक. पुन्हा एकदा 5 धाबा, 1 गडी बाद. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. ऑन साइड आता एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक काढला गेलाय. ऑफ साइडचा क्षेत्ररक्षक आता आतमध्ये बोलवलाय. ऑन साइडला पण डीप स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आता पाहतोय. चला टीम टॉस साठी या. एका बाजूला अंबरची टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे कासगाव टीम. आपण टॉस साठी यायचं आहे, प्लीज या लगेच. 49चं टार्गेट होतं, 5 बनवलेले आहेत. पुन्हा एकदा फिंगर रोल केले. टीट फॉर टॅट, ईट का जेव्हा पत्थर से, एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये तोडीस तोड उत्तर दिलं गेलं. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. 5 धाबा धावफलकावरती, 1 गडी बाद. धावफलकावरती धाबा आहेत. शेवटचं 2 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने बॉल. पडल्यानंतर टॉस केला, पडल्यानंतर बॉलला उचली मिळाले, पडल्यानंतर बॉलला बाउन्स मिळाला, पडल्यानंतर बॉल लेग कटरचा वापर केला आणि पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. बॅटर मनोजला थांबवला. 1 चौकार मारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अगदी डॉट बॉलशी सातत्याने मारा मैदानाच्या आतमध्ये केला गेला. फुल टॉस. पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडलं गेलं. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. पहिली धाव सिंगल घेतली हळूवार गतीने. दुसऱ्या धाब्याला वेग वाढवला आणि 2 धाबा कंप्लीट झालेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 1 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गडी बाद.
दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा आमंत्रित केले गोलंदाज आपण पाहूयात शेरपोली टीमच्या माध्यमातून. हितेश गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक हितेशच्या खांद्यावरती पुन्हा एकदा संघनायकाने जबाबदारी दिली आहे. पहिलं षटक शेरपोली टीम साठी चांगलं राहिलं. एक विकेट मिळाले महत्वाची आणि त्यानंतर 7 धावा फक्त खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा खर्च करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. सर सामना लगेच सुरू करायचा प्लीज. 7 धावा झालेल्या आहेत. पहिला बॉल. हो हो इथे पहा लाईन से भटकेंगे तो पडेंगे फटके. चुकीची लाईन आणि चुकीच्या लाईनचा खरपूस समाचार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. येस टोटल धाबा आहेत 11 धाबा. 11 धाबा धावपलकावरती. 11 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल शरीरावरती मारा केलाय. लगेच बॉलला थोडंसं बदललंय. बॉलची लाईन चेंज केली आहे. बॅटरला अगदी जखडून ठेवलंय. बॅटरला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवलंय. अगदी पाहिलं गेलं तर इथेही डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि डॉट बॉल नंतर पाहिलं तर 11 इकडे बाद. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक फंबल झाला. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. डोक्याची घंटा वाजेल का? नाही वाजणार. नाही वाजणार. सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय खेळाडू. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल 13 धाबा. 13 धाबा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे बाद झाला. बनवायचे आहेत अजूनही 15 बॉल आणि 36 धाबांची गरज. 15 बॉल मध्ये 36 बनवायचे आहेत. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल थोडासा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. उंची मिळाली आहे. त्यानंतर बॅटर अजितला थोडंसं पुन्हा एकदा विचार करायला भाग पडलाय गोलंदाजाने. खूप चांगले बॉल मैदानाच्या आतमध्ये आता डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. इथे आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला. मी नाही थांबणार. मी मैदानाच्या आतमध्ये. बॉलला लांबच लांब मारणार. षटकार मारला. खूप चांगला स्ट्रोक. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मला. 19 झालेले आहेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येणार आहे. कहाणी में ट्विस्ट आली आहे. आता वेळ बदलायला सुरुवात झाली आहे कारण 13 बॉल अजूनही 30 बनवायचे आहे. 13 बॉल 30 बनवायचे आहेत मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल 30 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी टीमला. कारण इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये 12 धाबा खर्च केल्यात गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. एक चौकाराला एक षटकाराला त्यानंतर डॉट बॉल आलेत. शेवटचा अंतिम बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. समोर आता बॅटर अजित पुन्हा एकदा सज्ज आहे. चांगला स्ट्रोक जरूर आला बॅटर अजितच्या बॅट मधून.
हाही बॉल अगदी पाहिलं गेलं तर लावडा फील केलाय. षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 झालेल्या आहेत. बनवायच्या आहेत अजूनही 12 बॉल आणि 30 धावांची गरज. बारा बॉल 30 धाबांची गरज. पुन्हा त्या कमी गतीने टाकलेला बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला आणि ते सिंगल मिळाली बायच्या स्वरूपामध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती बदल झालाय. धावफलक 20 या आकड्यांवरती पोहोचलाय. बनवायचे आहेत अजूनही 29 धाबा. 11 बॉल आणि 29 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 बॉल 29 ची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक चूक करतायत. क्षेत्ररक्षकाने इथे कॅच ड्रॉप केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. 1 बाउन्स, चौकार. दादांबाटीचे इथे पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये अजूनही सामन्यामध्ये मजा आली. कहाणी में ट्विस्ट आहे, कारण बनवायचे आहेत अजूनही 10 बॉल आणि 25 धाबांची गरज. 10 बॉल मध्ये 25 बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम बॅटिंग करणारी टीम अर्थातच नेरोली संघाला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 25 धाबा 10 बॉल मध्ये. चला थोडंसं स्पीड अप घ्या प्लीज. बॅटिंग करणारी टीम आणि बॉलिंग करणारी टीम, आपल्याला विनंती असेल 10 बॉल 25 बनवायचे आहेत. समोर सेट बॅटर आहे 7 बॉल 16 अजित आणि मनोज. 6 बॉल 6 धाबा. गोलंदाजावरती आक्रमण केलंय. कॅच ड्रॉप झाला. अजित आक्रमक खेळाडू आहेत. हाही बॉल आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे. आपण त्याची धाव मिळाली आणि एका धाब्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 10 बॉल आणि 24 धाबांची गरज. 10 बॉल 24 धाबांची गरज. चांगला बॉल. कदाचित बॅटची कडा घेतली होती की काय, कदाचित. आणि म्हणजे बॅटची कड म्हणजे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाला. इथून जर सामना जिंकला बॅटिंग करणाऱ्या टीमने तर हे कॅचेस मार्क करणार आहेत. हे कॅचेस त्रास देणार आहेत. हे कॅचेस उठता बसता खाता पिता बाबळीचा काटा ज्या पद्धतीने टोचतो ना त्या पद्धतीने टोचणार आहेत. कट्ट्यावरती जेव्हा बसाल तेव्हा या कॅचेस चर्चा होईल ना, तेव्हा त्या खेळाडूला खरतर बोलता येणार नाहीये. हाही बॉल शरीरावरती टाकलाय. पुन्हा एकदा बॅटर इंटरेस्टेड आहेत. नॉन स्ट्रायकरला फिकी केली जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये, डीपला प्रोटेक्शन नाहीये आणि इथे धावबाची संधी गमावली गेली आहे. वेळ निघून गेल्यानंतर विचार करून फायदा नाहीये, कारण कारण देणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी माणसं कधी कारण देत नाहीत असं म्हणलं जातं. त्यामुळे आता इथे कारण देऊन चालणार नाहीये, कारण एक विकेटची संधी तुम्ही गमावली आहे. मनोज बाद झाला असता किंवा दुसऱ्या बाजूला
अजित सुद्धा बाद झाला असता. दोघंही खेळाडू बाद होण्याची संधी होती. ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक करत असताना बॉलला मैदानाच्या बाहेर केलंय. क्लिक षटकार. अठरा धाबांची गरज. 31 झालेल्या आहेत. 49चं टार्गेट होतं. अजितने आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. अजितने आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. 10 बॉल 22ची गरज. 10 बॉल 22 वरती खेळतोय. 7 बॉल 18ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समोर आले पुन्हा एकदा पटेल आणि ते दाखवलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉल मध्ये आपण पाहिलं टायमिंग प्रॉपर केलं. बॉलने केला आहे वैसापर ताकदीचा वापर आणि बॉल बाउंड्री जेव्हा आहे. बारा धाबांची गरज. 6 बॉल 12 धाबांची गरज. मॅच होती कुठे आणि आली कुठे. याच अजितला 2 जीवनदान दिले होते. आता याच अजितने जीवनदान दिल्यानंतर 2 षटकार मारलेत. अक्षरशः शेरपोली संघाच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिसकावून घेण्याचा प्रयत्न अजित मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण 6 बॉल आणि 12 धाबा मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायच्या आहेत. समोर मनोज आहे. मनोज मोठ्या फटक्यासाठी जाणार की सिंगल काढून पुन्हा एकदा अजित वरती विश्वास ठेवणार. कारण आतापर्यंत अजितने वरती जो विश्वास ठेवला तो अजितने स्वतःला सिद्ध करून दाखवलाय, सार्थ केलाय. 6 बॉल 12ची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये ज्या खेळाडूने क्षेत्ररक्षण करत असताना एक कॅच ड्रॉप केला अजितचा, तो खेळाडू गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल शेरपोली टीम साठी. साहिल पहिला बॉल. हो, आकूट टप्पाचा बॉल. आकूट टप्पाचा बॉल आहे. पंच वळतायत, पंच कळवतायत इट्स इलिगल बॉल आणि त्यानंतर 1 बाउन्सचा इशारा. सिगारेट पिवतो, कॅन्सर, शराब पिवतो, डान्सर आणि अतिरिक्त उपर सगळ्या तो बाउन्सर बॉलचा वापर केला. बाउन्सर बॉलचा वापर केला. आयुष्यातील बाउन्सर आणि क्रिकेटमधील बाउन्सर महत्वाचे असतात. मग इथे बाउन्सर बॉलचा वापर केला आणि अबांतरची धाव मिळाली आहे. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 6-11चं समीकरण. सहा बॉल 11ची गरज. पुन्हा एकदा इथे पाहूयात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा नो बॉल आहे. पंचांचा इशारा नो बॉल आहे. त्यामुळे इथे विकेट मिळेल पण अबांतरची धाव सुद्धा मिळेल. म्हणजे विकेटच्या खात्यामध्ये बदल झाला. महत्वाचं सर्व काही चांगलं घडलंय. म्हणावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कारण नो बॉल आला, धाव एक एक्स्ट्रा ऍड झाली आणि महत्वाचा आहे सेट बॅटर स्ट्रायकर एंडला गेला. तो म्हणजे आपण पाहतो अजित आहे. या मॅच मधला कर्दनकर आहे. या मॅच मधला सर्व काही तोच आहे. आशेचा किरण आहे. संघाचा हुकमाचा एक आहे. संघाचा पाठीचा मजबूत कणा आहे आणि संघाच्या विजयाचा शिल्पकार सुद्धा होईल का पाहायचं. हिरो बनायचं की झिरो बनायचं या 6 बॉल वरती डिपेंड आहे. कारण अजितने सामना जिंकून दिला तर अजित हिरो होणार आहे. अजितने जर सामना गमावला तर अजित झिरो होणार आहे या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये नाव कमवायला भरपूर वर्ष लागतात पण क्रिकेट नाव गमवायला एक गोष्ट सुद्धा कमी असते. 6 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये. कारण समीकरण राहिलंय 6 बॉल आणि 10 धाबांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती साहिल. पुन्हा एकदा सज्ज. फ्री हिटचा बॉल आहे. सहा बॉल 10ची गरज. 6 बॉल 10ची गरज.
सामना कोण जिंकणार पाहायचा. शेरपोली संघ जिंकणार की नेरोली संघ जिंकणार. पुन्हा एकदा लाईन से भटकेंगे तो पडेंगे. फटका क्षेत्र निवडलेला आहे डीप फाईन लेगचा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा निर्णायक क्षणी व्हॅल्युएबल चौकार. आहेत आता 5 बॉल आणि 6 धाबा. 5 बॉल आणि 6 धाबा बनवायचे आहेत. चला टीम वेळ घेऊ नका प्लीज. टीम मीटिंग करू नका. ऑफिशियल पंचांशी कोणताही वाद करू नका. ऑफिशियल पंचांशी कोणतीही चर्चा करायची नाही. ऑनफील्ड अंपायर डिसिजन इज फायनल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. 5 बॉल आणि 6 धाबांची गरज. चला प्लीज मॅच थांबवू नका. मॅच थांबवू नका प्लीज. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. गोलंदाज आहेत आता गोलंदाजी मार्क वरती प्रवीण गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. 5 बॉल आणि 6 धाबांची गरज. प्रवीणच्या खांद्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी आहे. अजितने सामना फिरवलाय. अजितने सामना अक्षरशः फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खिशामधून अक्षरशः घशामधून बाहेर काढला. 5 बॉल आणि 6 धाबांची गरज. सामना फिनिश. सामना जिंकलाय. सामना जिंकलाय तो म्हणजे टीम नेरोली संघाने. अभिनंदन. आणि हार्डलक बॅडलक टीम चेरपोली संघ. गोलंदाजीमध्ये खराब खेळ राहिला आणि चेस केला 49 धाबा. आणि या मॅचचा हिरो अजित ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजितला विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मंचावरती व्यासपीठावरती दिला जाईल. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम असेल चेरपोली संघ. एका बाजूला कासगाव टीम असेल आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अंबा